थंडी सुरू झाली आहे. थंडीमध्ये मिळणारे लाल बुंद असे गाजर आणि गाजरापासून असा गोड पदार्थ बनणारा म्हणजेच गाजर हलवा. तर आज आपण बनवूया गाजर हलवा. चला तर. हॅलो, नमस्कार मंडळी. आज आपण बघूया गाजर हलवा. पहिल्यांदा हे गाजर आपण धुवून स्वच्छ पुसून त्याच्यावरची साल काढून ग्रेट करून घेऊया. चला तर. गाजर आपले हे ग्रेट करून झाले आहेत, किसून घेतले आहेत आपण. त्याला आपण आता कढईमध्ये टाकून वाफलून घेऊया. चला तर. कढई गरम झाली आहे. आपण याच्यात तूप टाकून घेऊया. तूप खाली 1 ते 1.5 चम्मचच टाकणार आहे, जास्त टाकणार नाही आहे, कारण ड्रायफ्रूट जेव्हा तळून घेत तेव्हा तूप ॲड होईल वरून. तूप आपलं गरम झालं आहे. आपण हे गाजर टाकून घेऊया. किसलेलं थोडं हलवून घेऊया. हे सगळं याच्यात 5 ते 10 मिनटं पूर्ण आपण वाफेवर शिजवून घेऊया. ह्याच्यात कोणत्याही साखर, दूध वगैरे काही ॲड करायची नसतं. आपण जितकं होईल तितकं वाफेवर आपण वापरून घेऊ थोडं, नंतर दूध ॲड करूया. तोपर्यंत 5 ते 10 मिनटं वापरून घेऊया. झाकण ठेवून वापरून घेते. त्याची फ्लेम थोडी मीडियमच ठेवायची, हाय ठेवायची नाही, जास्त लो पण ठेवायची नाही आहे. आता आपण चेक करून घेऊया. थोडं कलर चेंज. बघाल तुम्ही, हा पूर्ण कलर चेंज झाला आहे. पूर्ण वाफेवर चांगलं वापरलं आहे. आता याच्यात आपण थोडा गोडसर वास पण येतो, छानसा वास पण सुटला आहे गोडसर. आपण याच्यामध्ये दूध ॲड करूया. याच्यात दूध ॲड करते. अजून थोडं दूध लागेल. मी सगळं दूध ॲड करतो. आता हे आपण चांगलं शिजवून घेऊया. तुम्ही पाहाल, आणि खूप हळूहळू आपण शिजवून घेऊया. पूर्ण आपलं गाजर शिजत नाही तोपर्यंत. जेव्हा गाजर आपलं शिजून तयार होईल तेव्हा आपण ह्याच्यामध्ये साखर ॲड करायची. आणि याची हळूहळू शिजल्यामुळे ना ह्याची चव खूप छान येते. जसं आपण बाहेर दुकानात वगैरे गाजर हलवा घेतो ना, तसं एकदम छान टेक्स्चर येतं, तशीच अप्रतिम चव लागतं. आपण हे शिजवून घेऊया झाकण ठेवून. मी आता झाकण काढून घेते आणि उकळी आले बघा. आपण आता झाकण काढून असंच शिजवून घेऊया. थोडा वेळ असं हलवत राहा मधून. आपण हे शिजवून देऊया. हे पहा, सगळं दूध आटून गेलं, थोडंसं राहिलं. माझं जो गाजर पूर्ण शिजून झाला आहे. तुम्ही चेक करू शकता, पूर्ण गाजर शिजला आहे. आपण आता दुसरी तयारी करूया. त्याच्यामध्ये तूप, बदाम घालायचे. तूप, बदाम आणि काजू. त्याच्यामुळे
त्याच्यामध्ये आपण काजू बदाम घालून घेऊया. त्याच्यासाठी तूप गरम करून घेऊया. चला, आपल्याला काजू बदाम तुपामध्ये भाजून चांगले घ्यायचे आहे. त्याच्यामुळे गाजराचा हलवाचा खूप दिवस टिकतो, त्याची लाईफ जास्त दिवस राहते. आणि ते दुसरी एक गोष्ट, प्रोटीन चविष्ट लागतो एकदम छान. त्यावर तूप जरा जास्त झाला, सर्दी आहे, थंडी आहे सगळीकडे. आपलं तूप गरम होतं हळूहळू. मी हे काजू बदाम घेतले चिरून. गरम झालं, काजू बदाम टाकून घेऊ. तुम्हाला हवे असले तर मनुके, पिस्ते, जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडतील ते तुम्ही तुपात चांगले भाजून मग गाजर हलव्यामध्ये टाका शिजताना. असेच टाकले थोड्या दिवसांना खवट चव येईल, खवट वास पण येईल. त्याच्यामुळे छान पद्धतीने तुपामध्ये हलकं असं भाजून घ्या. छान असं कलर बदलतो, थोडा ब्राऊन कलर येतो. जास्त करपायचं नाही आहे, लक्षात ठेवा. हे आपलं भाजून झालं आहे. आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. तुम्ही पाहू शकता. आणि पूर्ण असं छानसं हलवून घेऊया. साखर टाकू नये, पहिलं गाजर शिजवून घ्यायचा आणि एकदा गाजर शिजल्यानंतर साखर टाका. साखर टाकल्यानंतर गाजर शिजत नाही, फक्त तो सगळं पाणी ऑब्झर्व करायला सुरुवात होते साखर टाकल्यानंतर. आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया. ही साखर घेतली, सर्वसाधारण 1 वाटी आहे. जर 1-1.5 लिटर दूध असेल तर तुम्ही 150 ते 200 ग्रॅम साखर घेऊ शकता. अर्धा लिटर दूध मी वापरलं तर 50 ग्रॅम साखर वापरू शकता. पण मी त्याच्यापेक्षा कमी वापरेन, थोडं गोड कमी लागेल. साखर टाकली की आपण हे सगळं मिश्रण एकजीव करा आणि शिजवून घेऊया. हलवत राहा छानसं. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये केसर टाकायचं असेल तर स्टार्टिंगलाच जेव्हा आपण तूप टाकायच्या आधी केसर टाका कढईमध्ये आणि नंतर वरून आपल्याला किसलेलं ग्रेट केलेलं गाजर टाकू शकता. त्याच्यामध्ये गाजर टाकल्यानंतर तुरंत वेलची टाका. मी शेवटला वेलची टाकेन. शेवटला पण ही वेलची पावडर टाकून घेऊया. मी 1 चम्मच वेलची पावडर घेतली, हलवून घेऊया. अजून 5-10 मिनटं असंच हलवत राहूया. गाजर हलवा ऑलमोस्ट तयार झाला आहे. आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. मिठाशिवाय चव काय, थोडं मीठ तर पाहिजेच. थोडंसं मीठ टाकलं आहे. एकदा हलवून घेऊया. आपला बघा तयार झाला आहे गाजर हलवा. आपला गाजर हलवा तयार झाला आहे. जितका तुम्ही स्लो कुक कराल तितका चविष्ट अप्रतिम लागेल. तर जितकं तुम्ही स्लो कुकिंग कराल तितकंच छान होतं.
त्यामुळे हा तयार झाला. आपण प्लेटिंग करूया. हा आपला तयार झाला आहे गाजर हलवा. तुम्ही बघा छान कलर आला आहे. ह्या सगळ्यांनी खायला. थँक्यू.